महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नवीन वर्षाच्या स्वागताला आल्या पावसाच्या सरी, निसर्गाकडून आशा व माणुसकीचा संदेश। नवीन वर्ष 2026चे आगमन यावर्षी निसर्गाने अनोख्या पद्धतीने केले। वर्षाच्या पहिल्याच दिवशी आलेल्या पावसाच्या सरींनी सर्वत्र आश्चर्य आणि आनंदाचे वातावरण निर्माण केले। जानेवारीच्या सुरुवातीला झालेला हा पाऊस केवळ हवामानातील बदल नसून नव्या वर्षासाठी आशा, सकारात्मकता आणि आत्मपरीक्षणाचा संदेश देणारा ठरला आहे। आजच्या धावपळीच्या जीवनात नवीन वर्ष म्हणजे केवळ सोशल मीडियावरील शुभेच्छा, मोबाईल संदेश आणि एका रात्रीचा जल्लोष असाच समज वाढत असताना या पावसाच्या सरींनी मात्र माणसाला थांबून विचार करायला भाग पाडले। खरंच नवीन वर्षासोबत आपल्या जीवनातही बदल घडणार आहेत का, असा प्रश्न जणू निसर्गानेच उपस्थित केला आहे। हा पाऊस जीवनातील वास्तवाची जाणीव करून देणारा ठरतो। प्रत्येक नवीन सुरुवात ही नेहमीच सुखाची असेल असे नाही, कधी ती थंड, ओलसर आणि अस्वस्थ करणारीही असते। मात्र जशी कोरडी जमीन पहिल्या पावसाच्या थेंबाला तृषेने स्वीकारते, तसंच माणसानेही नवीन वर्ष स्वीकारून पुढे जाण्याचा संदेश या सरी देत आहेत। समाजाच्या विविध घटकांकडे पाहिले असता शेतकऱ्याच्या डोळ्यात आशा, कामगारांच्या कपाळावर श्रम, विद्यार्थ्यांच्या मनात संघर्ष आणि सामान्य माणसाच्या आयुष्यात अनेक प्रश्नचिन्ह दिसून येतात। अशा परिस्थितीत हा पाऊस हार मानू नकोस असा सकारात्मक संदेश देतो, कारण प्रत्येक पावसाचा थेंब भविष्यातील समृद्धीचे बीज ठरतो। नवीन वर्ष म्हणजे केवळ संकल्प घेण्याचा दिवस नसून स्वतःबद्दल, कुटुंबाबद्दल आणि समाजाबद्दल जबाबदारी स्वीकारण्याची संधी असल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले आहे। निसर्गाने ऋतूबाहेर येऊन जर शुभेच्छा दिल्या असतील, तर माणसानेही आळस, स्वार्थ आणि उदासीनतेच्या चौकटीबाहेर येऊन समाजहितासाठी कार्य करण्याची आज गरज आहे। या पावसाच्या सरींनी मनातील नकारात्मकता दूर होऊन संवेदनशीलता जागी व्हावी आणि नवीन वर्ष माणुसकी, सहकार्य व सकारात्मकतेने ओलावले जावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। नवीन वर्षाची सुरुवात पावसाने झाल्याने हे वर्ष नक्कीच आशादायी व माणुसकीची ठरेल असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, उरण।